सोमवती अमावस्या म्हणजे नेमकं काय? ऐका तर मग. शास्त्राप्रमाणे सोमवारी सूर्यास्तापूर्वी येणाऱ्या अमावस्येला सोमवती अमावस्या असं म्हटलं जातं. महादेवांना समर्पित असणारी सोमवती अमावस्या आपल्या जीवनातील दारिद्र्य दुःख दूर करण्यासाठी अतिशय मदत करते. सोमवार हा चंद्रदेवांचा दिवस आहे आणि या दिवशी सूर्य आणि चंद्र हे एकाच रेषेमध्ये असतात. असं हे सोमवती अमावस्येचं विशेष पर्व आपल्यासाठी खास करून पुण्यफल प्रदान करणारं ठरू शकतं. सोमवती अमावस्येला स्नान, दान, जप, तप इत्यादी कर्मांना फार महत्त्व आहे. सौभाग्यवती स्त्रिया या दिवशी सोमवती अमावस्येचं व्रत देखील करतात. यामुळे व्रत करणाऱ्या स्त्रियांचे पती दीर्घायुषी होतात अशी मान्यता आहे. तसेच सोमवार हा देवादिदेव भगवान शिवशंकरांचा वार असल्यामुळे या दिवशी भगवान शिवांसह माता पार्वतीची अथवा खंडेराय, म्हाळसाई, बानाई यांची देखील पूजा करावी. घरी शिवलिंग असेल किंवा खंडेरायांची मूर्ती असेल, टाक असतील किंवा मग त्यांचा फोटो असेल तर त्यांची पूजा तुम्हाला नक्कीच करता येईल. ज्यांच्याकडे बाळकृष्णाची मूर्ती अद्याप नाही तर ती घेण्यासाठी वैशाख महिना हा अतिउत्तम मानला जातो. कारण वैशाख महिना हा साक्षात भगवान श्रीहरी विष्णूंचा महिना आहे आणि या महिन्याला माधव मास असं म्हटलं जातं. 26 मे 2025 किंवा 27 मे 2025 हे जे 2 दिवस आहे ते वैशाख महिन्याचे शेवटचे दिवस आहे. तर मग या दिवशी तुम्ही बाळकृष्णाची मूर्ती नक्कीच खरेदी करू शकता. सौभाग्यवती स्त्रियांनी या दिवशी अन्नपूर्णा देवीला कुंकवाची डबी अर्पण करून नंतर ती स्वतःसाठी वापरात आणावी. तर नमस्कार मंडळी, मी शीतल आणि तुम्ही पाहताय दिल्लीकर मराठी. सोमवारी म्हणजे 26 मे 2025 रोजी दुपारी 12:12 सुरू होणारी सोमवती अमावस्या ही मंगळवारी सकाळी 8:32 संपेल. या व्हिडिओमध्ये आपण या दिवशी करण्याच्या लाभदायक गोष्टींची माहिती घेऊ. त्यासाठी व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती संपूर्ण ऐका आणि कमेंट्समध्ये ओम नमः शिवाय लिहायला अजिबात विसरू नका. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करते. ज्यांना या दिवशी सोमवतीचं व्रत करायचं असेल त्यांनी अळणी अथवा गोड पदार्थ जसं की फलाहार किंवा दूध वगैरे पिऊन हा उपवास करावा व तो सायंकाळी सूर्यास्त झाल्यानंतर सोडावा. अमावस्येचा दिवस म्हटला की आपण घरातील थोडी जास्तीची साफसफाईची कामं या दिवशी काढतो. पण एक गोष्ट लक्षात घ्या, या दिवशी फरशी पुसण्याच्या पाण्यामध्ये नेहमीप्रमाणे हळद टाकू नका, तर तुम्हाला फक्त मिठाचा वापर करायचा आहे. हळद म्हणजे भंडारा, जो मार्तंड भैरवांचा विशेष प्रिय असल्यामुळे तो या दिवशी अशा प्रकारे वापरू नये. बाकी तुम्ही पूजा अर्चनाकरिता भंडारा म्हणजे हळद नक्की वापरू शकता. खास करून या दिवशी शिवलिंगावर सुद्धा आपण हळद वाहू शकतो, कारण मार्तंड भैरवांची पूजा या दिवशी केली जाते आणि मार्तंड भैरव म्हणजे शिवांचाच अवतार आहे. तर या दिवशी आपण शिवलिंगावर हळद वाहिली तरी पण चालतं. म्हणजे ज्यांच्याकडे खंडेरावांची मूर्ती नाही आहे तर खंडेराव म्हणून तुम्ही या दिवशी शिवलिंग पूजलं तरी पण चालेल. तुमच्या घरामध्ये शिवलिंग नसेल तर तुम्ही मातीचं शिवलिंग बनवू शकता आणि त्याच्यावर भंडारा वाहू शकता. वाळूचं शिवलिंग बनवलं तरी पण चालेल. तर अशा पद्धतीने तुम्हाला एकत्रितपणे भगवान शिवशंकरांची त्याचबरोबर खंडेरावांची देखील पूजा करता येईल. समजा तुमच्याकडे माता पार्वतीची एकही प्रतिकृती नाही आहे, जसं की फोटो नाही आहे किंवा मूर्ती नाही आहे, तर आपल्या घरातील जी अन्नधान्यात वास करणारी देवी आहे ना, अन्नपूर्णा देवी, तर तिचीच आपण माता पार्वती म्हणून पूजा करावी. ती माता पार्वतीचाच अवतार आहे अन्नपूर्णा देवी म्हणजे. त्यामुळे काशी येथे सुद्धा भगवान काशी विश्वेश्वर आहेत, तर अन्नपूर्णा देवीचं सुद्धा मंदिर आहे. तर हे दोघे पतिपत्नी असल्यामुळे आपण शिवलिंगाबरोबर अन्नपूर्णा देवीची देखील माता पार्वती म्हणून पूजा करू शकतो. आता एक एक करून मी तुम्हाला सोमवती अमावस्या आहे म्हणून आपण कोणत्या खास गोष्टी करू शकतो किंवा कोणकोणते उपाय करू शकतो याबद्दलची माहिती देते. तर पहा, सोमवती अमावस्या असल्यामुळे साक्षात भगवान शिवांचे अवतार असलेल्या खंडेराव महाराजांच्या नावाने आपण तळी भरू शकतो. तळी भरणे म्हणजे काय, तर खंडेराव महाराजांच्या नावाने उदो उदो करणे किंवा जय जयकार करणे याला तळीभरण असं म्हटलं जातं. तर तळीभरणाचे 2-3 व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे. चंपाषष्ठीच्या निमित्ताने दरवर्षी मी तुम्हाला तळी कशी भरायची याचा व्हिडिओ शेअर करत असते. तुम्ही आपल्या या व्हिडिओच्या खाली म्हणजे पहिली कमेंट जी असेल ना, पिन केलेली कमेंट, तर त्या लिंकवर क्लिक करा आणि मग तुम्हाला तो तळीभरणाचा व्हिडिओ मिळून जाईल. जेणेकरून ज्यांना अगदीच माहिती नाही आहे तळी कशी भरायची किंवा त्याचे नियम काय आहेत वगैरे, तर नक्कीच तुम्हाला त्या व्हिडिओतून समजून जातील. बघा, यानंतरची दुसरी गोष्ट म्हणजे सोमवती अमावस्येच्या दिवशी सकाळी उठल्यानंतर आपलं स्नान वगैरे झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, एक तांब्या घ्यायचा आहे. त्याच्यामध्ये स्वच्छ पाणी भरायचं आहे. लाल मिरची
किंवा मग लाल मिरचीच्या बिया आपल्याला त्या पाण्यामध्ये टाकायच्या आहे। त्याचबरोबर आपल्याकडे लाल फूल असेल, हळदी कुंकू, त्याचबरोबर आपल्याला थोडासा गूळ देखील त्या पाण्यामध्ये टाकायचा आहे आणि अशा पाण्याने आपल्याला सूर्यदेवांना अर्घ्य द्यायचा आहे, जेणेकरून आपल्या जीवनामध्ये आत्मविश्वासाची कमी असेल, कुठेही गेलं आणि आपल्याला लवकर तिथे बोलणंच जमत नसेल किंवा आपण बऱ्याच वेळा नोकरीच्या निमित्ताने मुलाखतींसाठी जातो, आपण घरी भरपूर बोलत असतो, आपल्याला तेव्हा असं वाटतं की अरे आपल्याला सगळं जमून जाईल, पण गर्दीच्या ठिकाणी किंवा अशा मुलाखतींच्या ठिकाणी वगैरे आपण जेव्हा जातो आणि समोरचा आपल्याशी जेव्हा बोलतो तेव्हा आपल्याकडे पाहिजे तसा आत्मविश्वास नसतो, आपण थोडेसे लाजरे बुजरे किंवा असे दबलेले वाटतो। तर मग सूर्याची उपासना त्यासाठी खूप फायदेशीर ठरते। ज्यांना ज्यांना असं वाटतं की आपल्यामध्ये अशी समस्या आपल्याला जाणवते तर त्यांनी नक्कीच सोमवती अमावस्येचं निमित्त साधून सूर्यदेवांची ही उपासना अवश्य करा। पुढे 21 दिवस तुम्ही ही उपासना चालू ठेवायची आहे। त्यानंतर पुढचा जो उपाय आहे तो आहे कुटुंब सुखी समृद्ध होण्यासाठी। प्रत्येकाला वाटतं माझं कुटुंब सुखी असावं, समृद्ध असावं, पैसा अडका सोनं नाणं सगळंच काही माझ्याकडे असावं, पण प्रत्येकाच्या अपेक्षा अगदी लगेच हो म्हटलं की पुऱ्या होतात असं काही नाही। त्याच्यासाठी थोडा वेळ आपल्याला लागतो, संयमसुद्धा ठेवावा लागतो, बऱ्याच जणांकडे तो नसतो, त्यामुळे सुद्धा दुःखी कष्टी होण्याचं प्रमाण जे आहे ते आजच्या जीवनशैलीमध्ये वाढण्याचं काम चालू आहे। तर सोमवती अमावस्या असल्यामुळे आपल्याला काय करायचं आहे, सूर्यास्ताच्या वेळी थोडेसे काळे तीळ घरातील प्रत्येक व्यक्तीवरून पुढून आणि मागून 7 वेळा उतरवायचे आहे आणि घराच्या उत्तर दिशेला ते फेकून द्यायचे आहे। बघा, तीळ असेल किंवा कोणताही पदार्थ त्यामध्ये अन्नधान्यांचा वापर झालेला असतो, तर आपल्याला अन्नाची नासाडी बिलकुल करायची नाही आहे। अगदी 2-3 काळे तीळ तुम्ही तुमच्या मुठीमध्ये असे आवळून धरले ना आणि त्यांनी तुमच्या घरातील प्रत्येक व्यक्तीची मागून आणि पुढून 7 वेळा दृष्ट काढली तरी पण चालेल। प्रत्येक व्यक्तीसाठी तुम्हाला वेगळे तीळ घेण्याची गरज नाही आहे, तुम्ही सर्वांसाठी मिळून किंवा सर्वांना एकदम एका रांगेत तुम्ही उभं करा, सर्वांवरून पुढून आणि मागून एका व्यक्तीने दृष्ट काढा, त्यानंतर स्वतःचीही तुम्ही पुढून आणि मागून किंवा डोक्यावरून 7 वेळा ते तीळ ओवाळून दृष्ट काढून घ्या आणि नंतर ते तीळ तुम्ही बाहेर म्हणजे उत्तर दिशेला टाकून द्यायचे आहे, जेणेकरून आपल्याकडून अन्नधान्याची नासाडीही होणार नाही आणि जे काही 2-3 तीळ आपण या नकारात्मक ऊर्जेला घालवण्यासाठी म्हणून वापरले ना तर नक्कीच जमिनीवर ते पडतील आणि जीवजंतूंना ते धान्य कामात येईल। तर अशा पद्धतीने आपल्याला हा उपाय करायचा आहे। यानंतर पुढचा उपाय, अनेक व्यक्तींना खूप मेहनत करून सुद्धा अपेक्षित असं यश कामामध्ये मिळत नाही। मग ते कामच आहे असं काही नाही, काहींना कामात यश येत नाही, काहींना शिक्षणात यश येत नाही, बऱ्याच गोष्टी असतात, व्यापार व्यवसाय असतात, तिथे यश येत नाही। तर अमावस्येच्या दिवशी काय करायचं, 7 बेसनाचे लाडू तयार करायचे, घरातील कर्ता पुरुष किंवा ज्याला हे अडथळे येत आहे अशा व्यक्तीवरून 7 वेळा ओवाळून ते घराच्या बाहेर ठेवावे व दुसऱ्या दिवशी तांबड्या रंगाच्या गाईला खाऊ घालावे किंवा अगदीच तांबडी गाय मिळाली नाही तर जी गोमाता तुम्हाला दिसेल तिला तुम्ही ते खाऊ घालू शकता। नंदींना खाऊ घातले तरी पण चालेल, काहीच हरकत नाही। असं तुम्हाला सोमवती अमावस्येपासून पुढे 7 किंवा 6 महिने करायचं आहे, म्हणजे प्रत्येक अमावस्येला तुमचा हा उपाय तुम्ही करत राहा। ज्यांना अगदी 6-7 महिने जमणार नाही किंवा मध्ये काही अडचणी आल्या तर त्यांनी जसं जसं शक्य होईल तेवढ्या अमावस्या हा उपाय केला तरी पण चालेल। शक्यतो 1-2 अमावस्यांमध्येच आपल्याला याचा चांगला फरक जाणवतो, पण काही गोष्टींना नियम असतात, त्या पद्धतीने हा जो काही उपाय आहे तो 7 किंवा 6 अमावस्या करावा असं शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे। तर मग त्यानुसार तुम्ही करा। संध्याकाळी हा प्रयोग आपल्याला करायचा आहे आणि दुसऱ्या दिवशी सकाळी आपण गाईला किंवा नंदीला हे लाडू खाऊ घालून द्यायचे आहे। तर हा उपाय अगदी म्हणजे सर्वोत्तम मानला जातो जर आपल्याला काही अडथळे येत असतात ना तेव्हा, कारण या उपायामधून आपण एक प्रकारचं अन्नदान करत असतो। नक्की तुम्ही हा उपाय करा। त्याचबरोबर पितरांसाठी ही अमावस्येची तिथी अतिशय उत्तम मानली जाते, त्यामुळे मग पितरांच्या नावाने पान ठेवणं असेल, त्याचबरोबर दही भाताचे जे काही उपाय आपण प्रत्येक अमावस्येला करत असतो तर तेही केले तरी पण चालतील। नारळ या दिवशी फोडायचा नाही, कारण सोमवती अमावस्या असल्यामुळे। तर नारळाचा उपाय आपण जो प्रत्येक अमावस्येला करत असतो ना की संपूर्ण घरावरून याचा अर्थ आपण मुख्य दरवाजाच्या उंबऱ्याच्या बाहेर उभं राहतो आणि दरवाजाच्या वरच्या चौकटीपासून खाली उंबरठ्यापर्यंत तो नारळ उतरवतो आणि नंतर तो फोडून लांब फेकून देत असतो। पण मग सोमवार असल्यामुळे नारळ फोडणं वर्ज्य मानलं जातं, तर तुम्ही तो उतरून फक्त कचऱ्यामध्ये वगैरे टाकून दिला तरी पण चालेल। देवी देवतांना देखील सोमवार असल्यामुळे या दिवशी नारळ वाढवायचं नाही, म्हणजेच काय नारळ फोडायचं नाही।
आता मी तुम्हाला सोमवती अमावस्या असल्यामुळे सोमवती अमावस्येची व्रतकथा सांगते. अवश्य सर्वांनी ऐका. आणि बघा, आपण जे काही व्रतवैकल्य करतो ना, तर त्याच्या व्रतकथांमधून आपल्याला ते व्रत कसं करायचं याबद्दलची माहिती मिळत असते. त्यामुळे प्रत्येक व्रताच्या ज्या काही कथा असतात त्या आपण आवर्जून ऐकाव्या. म्हणूनच आता मी तुम्हाला सोमवती अमावस्येची कहाणी सांगणार आहे. तर ऐकावी भक्तांनो, सोमवतीची कहाणी. आटपाट नगर होतं. तिथं एक ब्राह्मण राहत होता. त्याला एक मुलगी आणि 7 मुलगे होते. त्या ब्राह्मणाच्या बायकोचं नाव होतं धन्वंती आणि मुलीचं नाव होतं गुणवंती. त्यांच्या घरी अशी चाल होती की आल्या ब्राह्मणाची पूजा करावी, सगळ्यांनी त्याला भिक्षा घालावी आणि नमस्कार करावा. पुढे एके दिवशी काय झालं, एक मोठा सूर्यासारखा तेजस्वी ब्राह्मण त्यांच्या घरी आला. सगळ्यांनी त्यांची पूजा केली. 7 मुलांनी त्यांच्या बायकांनी त्याला भिक्षा घातली, नमस्कार केला आणि ब्राह्मणानं त्यांना आशीर्वाद दिला. संतती वाढो, संपत्ती वाढो, तुमचं सौभाग्य अक्षय राहो. मग एक सुनबाई उठली, तिनं भिक्षा घातली, नमस्कार केला. ब्राह्मणानं तिला आशीर्वाद दिला, धर्मिणी हो. मुलीनं आपल्या आईला सांगितलं, आई आई, भटजींनी जसा वहिनीला आशीर्वाद दिला तसा मला नाही दिला. आई म्हणाली, चल पाहू, पुन्हा त्याला भिक्षा घाल. मुलीनं पुन्हा भिक्षा घातली, नमस्कार केला. ब्राह्मण म्हणाला, धर्मिणी हो. तेव्हा धन्वंतीनं त्याला विचारलं, हिला असा आशीर्वाद का? ब्राह्मण म्हणाला, हिला लग्नातच वैधव्य येणार आहे. धन्वंतीनं ब्राह्मणाचे पाय धरले आणि म्हणाली, जो उपाय सांगेल तोच उपाय मी करेन. माझी एकुलती एक मुलगी विधवा झाली तर मी काय करू? याचा मला काहीतरी उपाय सांगा ना. असं म्हणून ती रडू लागली. ब्राह्मणाला तिची दया आली. बाई बाई, रडू नका, मी तुम्हाला उपाय सांगतो. 7 समुद्रांपलीकडे एक बेट आहे. तिथं एक सोमा नावाची पर्टीन आहे. तिला तुम्ही तुमच्या मुलीच्या लग्नाला आणा, म्हणजे तुमचं संकट दूर होईल. लगीन झाल्यावर तिला वाटेस लावा. असं म्हणून ब्राह्मण दुसऱ्याच्या घरी भिक्षा मागायला निघून गेला. इकडे काय झालं, धन्वंतीनं आपल्या नवऱ्याला सांगितलं, अशी अशी गोष्ट आहे, कुणीतरी सोमेला जाऊन आपल्या घरी आणलं पाहिजे. तेव्हा त्यांना आपल्या मुलांना जवळ बोलावलं. त्यांना तो सांगू लागला, ज्यांची आमच्यावर भक्ती असेल त्यांनी आपल्या बहिणीला बरोबर न्यावं, सोमेला आणायला जावं. तेव्हा सगळे मुलगे आईला म्हणू लागले, तुझी सगळी माया तुझ्या मुलीवरती आहे, आमच्यावर काहीच माया नाही. 7 समुद्रांपलीकडे आम्ही काही जात नाही. हे ऐकून आईला फार रडू आलं. बापाला सुद्धा वाईट वाटलं. ते आपल्या बायकोला म्हणाले, तू काहीच भिवू नको, मीच जातो आणि सोमेला घेऊन येतो. तेव्हा धाकटा मुलगा होता. तो आपल्या बापाला म्हणाला, मी ताईला बरोबर घेऊन जातो आणि सोमेला घेऊन येतो. पुढं आई बापाला नमस्कार करून ती बहीण भावंड निघाली. जाताना समुद्र आला. पलीकडं कसं जावं हे सुचेना. जवळ काही खायला नाही, प्यायला नाही. परमेश्वराचं स्मरण केलं. देवा देवा, आता तू या संकटातून पार पाड, असा देवाचा धावा केला. सगळा दिवस उपवास पडला. तिथे एक वडाचं झाड होतं. त्याच्या खाली ती जाऊन बसली. त्या झाडावर पक्ष्यांचं घरटं होतं. त्या पक्ष्यांची पिलंसुद्धा त्यामध्ये होती. संध्याकाळ झाली. एक प्रकारे सगळा दिवस त्यांना उपवासच घडला. तिथे एक वडाचं झाड होतं. त्याच्या खाली ती जाऊन बसली. त्या झाडावर पक्ष्यांचं घरटं होतं. त्या पक्ष्यांची पिलंसुद्धा त्यामध्ये होती. संध्याकाळ झाल्यावर पक्षी घरी आले आणि त्यांच्या पिल्लांना चारा देऊ लागले. पिलं काही चारा घेईनात. त्यांनी आपल्या आईबापाला सांगितलं, आपल्या घरी 2 पाहुणे झाडाखाली उपाशी आहेत, त्यांना टाकून आम्ही काही जेवणार नाही. मग पक्षी खाली आले. ब्राह्मणाला विचारू लागले, तू असा चिंतेत का पडला आहेस? तुझं काही काम असेल तर ते आम्हाला सांग, आम्ही ते काम पार पाडू. उपाशी काही तू झोपू नको. आम्ही तुला फळं देतो, ती तू थोडीशी खा, तुझ्या बहिणीला दे. त्या ब्राह्मण पुत्राला आनंद झाला. मग त्याने देवाचे आभार मानले. पक्षाला आपला हेतू सांगितला. पक्षी म्हणाला, उद्या उजाडल्यावर मी तुम्हाला घेऊन जातो, सोमा पर्टिनीच्या दारी नेऊन सोडतो. मग बहीण भावांनी ती फळं खाल्ली आणि रात्री ते आनंदाने झाडाखाली झोपी गेले. उजाडल्यावर पक्षी झाडाखाली आले. त्यांनी बहीण भावांना आपल्या पाठीवर बसवून सोमेच्या दाराशी नेऊन सोडलं. पक्षी आपले चरावयास गेले. पुढं बहीण भावंडांनी काय केलं असेल तर रोज पहाटे सोमा पर्टिनेचं अंगण झाडलं, शेण सारवून म्हणजे सडा मारला, म्हणजे तिच्या घरची जी काही आहे ती त्यांनी एक प्रकारे सेवा करण्याचं ठरवलं. असं करता करता वर्ष निघून गेलं. एके दिवशी सोमेनं आपल्या मुलांना आणि सुनांना विचारलं, रोज सकाळी हे कोण उठतं आणि कोण माझं अंगण झाडतं, स्वच्छ करतं, सारवण कोण घालतं? तेव्हा ती म्हणाली, आम्ही नाही. तेव्हा सोमेला आश्चर्य वाटलं. काही केल्या पत्ता लागेना. मग दुसऱ्या दिवशी सोमा जागत बसली. 3 प्रहर रात्र उलटून गेली. 4थ्या प्रहरी काय झालं? ब्राह्मणाची मुलगी अंगण झाडते आहे, तिचा भाऊ ते सारवतो आहे असं तिनं पाहिलं. सोमा पर्टीन पुढं आली. तिनं विचारलं, मुलांनो, तुम्ही कोण आहात? त्यांनी सांगितलं, आम्ही ब्राह्मणाची मुलं आहोत. सोमा म्हणाली, तुम्ही ब्राह्मण, मी पर्टीन, आमची नीच जात.
तुम्ही आमचं अंगण का झाडता, का सारवता? ब्राह्मणाच्या हातून सेवा घ्यावी हा आमचा धर्म नाही, तेव्हा तुम्ही आमची सेवा का करता? तसं तिला ब्राह्मणाच्या मुलानं सर्व काही हकीकत सांगितली. ही माझी बहीण आहे, हिचं लग्न करायचं आहे, तू लग्नाला यावंस अशी आमची इच्छा आहे. आईबापांची आज्ञा घेतली आणि आम्ही तुला बोलवायला इथे आलो आहे. तुला लग्नाला आलंच पाहिजे, तू प्रसन्न होऊन यावंस म्हणून आम्ही तुझी सेवा करतो. मग सोमा म्हणाली, तुम्ही सेवा करू नका, मी तुमच्याबरोबर येते. घरात गेली. तिनं आपल्या सुनांना सांगितलं, मी ब्राह्मणांबरोबर जात आहे. या मुलीचे किंवा सोयऱ्या धायऱ्यांमध्ये कोणी मेलं बिलं तर त्याला दहन करा, असं सांगून ती निघाली. समुद्राच्या कडेला आली. ब्राह्मणाच्या मुलाला आणि मुलीला समुद्राच्या पार केलं. आपण आकाशातून उड्डाण करून त्यांच्याजवळ आली. सोमेला घेऊन आपल्या घरी आले आणि ते बघून तिच्या म्हणजे ब्राह्मणाच्या घरच्या सर्वांना आनंद झाला. धन्वंतीने पर्टिनीची पूजा केली. धाकटा भाऊ उज्जैनीस गेला. बहिणी जोगा नवरा पाहू लागला. सुमुहूर्तावर शेवटी लगीन लावलं. वधूवरांवर अक्षता टाकल्या. तो एकाएकी काय झालं, नवऱ्या मुलाला मूर्छा आली. तो धडकन भुईवर पडला. सगळे लोक घाबरले. सोमेनं धीर दिला. मग सोमा उठली. हाती उदक म्हणजे पाणी घेतलं. संकल्प केला आणि तिनं आपलं सोमवतीचं पुण्य गुणवंतीला दिलं. तसा नवरा जिवंत झाला. सगळ्यांना आनंद झाला. पुढे लगीन झाल्यावर सोमा घरी यायला निघाली. इकडे सोमेच्या घरी काय झाले तर तिचा मुलगा, नवरा, जावई एकामागून एक सगळे मेले आणि सोमा आपली घराची वाट चालतेच आहे. वाटेत तिला सोमवती अवस पडली. त्या दिवशी काय झालं, एक म्हातारी बाई वाटेत भेटली. ती सोमेला म्हणाली, बाई डोक्यावरचं एवढं कापसाचं गाठोडं खाली उतरव. सोमा म्हणाली, आज सोमवती अमावस्या आहे, मला नेम आहे, धर्म आहे, मला कापसाला शिवायचं नाहीये. पुढं जाता जाता एका नदीच्या काठी ती आली. तिथं पिंपळाचं झाड दिसलं. नदीमध्ये स्नान केलं. भगवान श्रीहरी विष्णूंची पूजा केली. तिच्याजवळ काही नव्हतं म्हणून तिने 100 म्हणजे 108 वाळूचे खडे तिच्या हातामध्ये घेतले आणि पिंपळाला प्रदक्षिणा घातल्या. त्या पुण्यानं तिच्या घरी ती आली. सुनांनी तिला विचारलं, सासूबाई तुम्ही गेल्यावर घरातली माणसं मेली होती, ती तुम्ही यायच्या आत जिवंत झाली, असा चमत्कार कशामुळे झाला असावा? मग सोमा म्हणाली, मी आपले सोमवतीचे पुण्य ब्राह्मणाच्या मुलीला दिले, तिचा नवरा जिवंत केला, माझ्याजवळचे पुण्य खपले म्हणून इकडे हे अशुभ झाले. वाटेत मला सोमवती अमावस्या घडली. मी पुन्हा ते व्रत केलं. त्या पुण्यानं घरातली माणसं जिवंत झाली. तेव्हा तुम्ही सर्वांनी या व्रताचं नक्की आचरण करा. व्रत कसं करायचं चला मी तुम्हाला सांगते. तेव्हा सोमा सांगू लागली, सोमवती अमावस्या आली म्हणजे सकाळी लवकर उठावे, स्नान करावे, स्वच्छ वस्त्र नेसावे, कापसाला आणि मुळ्याला शिवू नये, पिंपळाच्या पारावर जावे, भगवान श्रीहरी विष्णूंची पूजा करावी, चांगली चांगली फळे फुले वाहावी, मग ही सगळी 100 मोजून घ्यावी, तितक्या प्रदक्षिणा घालाव्या आणि जे आपण घेतले असेल ते पिंपळाला अर्पण करावे. नंतर ब्राह्मणाला सुद्धा आपण ते अर्पण करू शकतो. ब्राह्मण सवाष्णीला जेवू घालावे आणि आपण मुक्याने जेवावे. असे व्रत जी महिला करेल तिला वैधव्य प्राप्त होणार नाही, इच्छिलेले सगळे फळ प्राप्त होईल, संतती संपत्ती वाढेल. ही 60 उत्तरांची कहाणी 5 उत्तरी सुफळ संपूर्ण. कथेमधून तसं तुम्हाला समजलं असेल, पण मग कथेची भाषा थोडीशी वेगळी असते. म्हणजे कधीकधी प्रमाण भाषेमध्ये किंवा बोली भाषेमध्ये ती कथा सांगितलेली असते. मग आपल्याला व्रत कसं करावं ते नेमकं समजत नाही. तर मी तुम्हाला समजेल अशा भाषेमध्ये सांगते. सोमवती अमावस्येच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं, स्नान करायचं, स्वच्छ वस्त्र नेसायची, म्हणजे जे काही कपडे आपल्याला घालायचे असतील ते स्वच्छ असावेत याची काळजी आपण घ्यायची. त्यानंतर आपल्याला या दिवशी कापसाला आणि मुळ्याला हात लावायचा नाहीये. म्हणजे असं या गोष्टीमध्ये सांगितलेलं आहे, त्याला नक्की काहीतरी कारण असू शकतं. तसं पाहायला गेलं तर आत्ताच्या काळामध्ये या गोष्टी पाळण्याची अजिबात गरज नाही आहे. पण तरीही तुम्हाला हा नियम पाळायचा असेल तर मग तुम्ही काय करायचं, जो दिवा तुम्हाला सोमवारच्या दिवशी पूजेसाठी म्हणून वापरायचा आहे ना, तर त्याच्यामध्ये कापूस म्हणजे कापसाची जी काही वात असेल ना ती घालून ठेवा, जेणेकरून तुम्हाला दुसऱ्या दिवशी त्याला हात लावण्याची काही गरज पडणार नाही. कारण कापूस नसेल तर आपण दुसरी कशाची वात तयार करणार नाही का. त्यामुळे मग कापूस तुम्ही त्या दिव्यामध्ये, पंतीमध्ये किंवा निरांजनामध्ये घालून ठेवा आणि दुसऱ्या दिवशी मग पूजेच्या वेळेस प्रज्वलित करा. आता मुळ्याचे कोणतेही पदार्थ या दिवशी आपल्याला खायचे नाही आहेत. पिंपळाच्या पारावर जायचं, म्हणजे जवळपास कुठे पिंपळ वृक्ष असेल तर तिथे तुम्ही जायचं. तिथेच भगवान श्रीहरी विष्णू वास करतात म्हणून त्या पिंपळ वृक्षाची पूजा करायची. 108 या संख्येमध्ये तुम्ही फळं किंवा फुलं या पिंपळाच्या वृक्षापाशी अर्पण करायची आहे आणि तितक्याच म्हणजे 108 प्रदक्षिणा त्या वृक्षाला घालायच्या आहे. काही ठिकाणी या दिवशी वटवृक्षाची पूजा केली जाते आणि वटवृक्षाला दोरा गुंडाळून 108 प्रदक्षिणा मारण्याची पद्धत आहे. किंवा सवाष्णी स्त्रिया 7 जन्माचं प्रतीक म्हणून किंवा आपलं जे काही सौभाग्याचं लेणं असतं ना, किंवा 7 फेरे,
सात जन्म किंवा जन्मोजन्मी हाच पती मिळावा, हे जे काही आपण ऐकत असतो ना, तर त्या अर्थाने 7 या संख्येमध्ये सुद्धा या झाडाला प्रदक्षिणा मारत असतात, वडाच्या झाडाला. तर मग 7 किंवा 108 प्रदक्षिणा आपण या दिवशी मारू शकतो. त्याचबरोबर तुम्ही पिंपळाची समजा पूजा केलेली असेल तर मग तिथे जे काही तुम्ही 108 या संख्येमध्ये अर्पण केलं ते नंतर तुम्ही गरजू व्यक्तींना वाटून देऊ शकता. म्हणजे खास करून फळं. आता फुलं तर आपण इतरांना देऊन त्याचं काय करणार, तर मग गरजू व्यक्तींना तुम्ही ते 108 फळं वाटून देऊ शकता. त्यानंतर आपण स्वतः जेवायचं आहे. जेवताना अजिबात बोलायचं नाही, मुक्याने जेवायचं. आणि यामुळे आपल्याला काय होतं, अखंड सौभाग्याची प्राप्ती होते. त्याचबरोबर आपण जीही इच्छा देवाकडे मागितलेली असते ती पूर्ण होते. संतती संपत्तीचं सुख आपल्याला मिळतं असं म्हटलं जातं. त्यामुळे मग ज्याला इच्छा असेल त्याने हे व्रत अवश्य या दिवशी करावं. मंडळी, वैशाख अमावस्येचा दिवस शनी जयंती म्हणून साजरा केला जातो. भगवान सूर्यनारायणांचे पुत्र शनिदेव यांचा जन्म या दिवशी झालेला होता. तर मग शनिदेवांची पूजा जी आहे ती खास करून पुरुषच करतात किंवा पुरुषच शनी मंदिरामध्ये जात असतात. तर या दिवशी तुम्ही शनी मंदिरामध्ये जा. तिथे त्यांच्या चेहऱ्याकडे नाही पाहायचं, तर त्यांच्या चरणांकडे तुम्ही पाहून त्यांना नमस्कार करायचा आहे. असं म्हटलं जातं, शनिदेवांच्या डोळ्यामध्ये आपण डोळे लावून पाहायचं नसतं, त्यांच्या चरणांकडे आपली नजर असली पाहिजे, म्हणजे त्यांची असीम कृपा आपल्यावर होत असते. आता बऱ्याच ठिकाणी शनिदेवांच्या मूर्तीवर तेल वाहण्यास बंदी असते, तर आपण त्यांच्या चरणांशी थोडंसं तेल लावू शकतो किंवा तीही परवानगी नसेल तर आपण तिथे तेलाची पंती किंवा दिवा लावून येऊ शकतो. त्याचबरोबर या दिवशी आपण कालभैरव अष्टक स्तोत्र जे आहे ते पठण करायचं आहे किंवा यूट्यूबवर ऐकण्याचं काम करायचं आहे. त्याचबरोबर प्रभावी शनिमंत्र जो असतो ओम शम शयनेश्चराय नमः या मंत्राचं तुम्हाला पठण करता येईल किंवा तो म्हणता येईल. तसेच नीलांजनम समाभासम रविपुत्रम यमाग्रजम छाया मार्तंड संभूतम तम नमामि शनेश्चरम हा मंत्र देखील तुम्ही म्हणू शकता. आणि शनिदेवांची पूजा करायला जाताना पुरुषांनी आपल्यासोबत एक काळा कपडा, त्याचबरोबर एक लोखंडी खिळा, थोडेसे उडीद हे साहित्य घेऊन जायचं आणि तिथे अर्पण करून यायचं. काही ठिकाणी गोड जिलेबी जी असते ती सुद्धा अर्पण करण्याची पद्धत आहे. त्यामुळे प्रत्येक भागात शनिदेवांची पूजा करायची पद्धत आपण म्हणतो ना थोडीफार बदललेली असेल, तर मग त्यानुसार तुम्ही तसा बदल केला तरीही चालेल. आणि महिलांनी मग काय करायचं, शनी जयंती आहे तर तुम्ही काय करायचं, या दिवशी एक वाटीभर तेल घ्यायचं. छोटी वाटी घेतली तरी पण चालेल. खास करून तुमच्याकडे कांस्य या धातूची वाटी असेल तर त्या वाटीमध्ये तेल घ्यायचं आणि त्याच्यामध्ये तुमच्या घरातल्या सगळ्यांचा चेहरा पाहायला लावायचा. म्हणजे प्रत्येकाने ती वाटी आपल्या चेहऱ्यासमोर धरायची किंवा खाली एखाद्या पाटावर वगैरे ठेवा आणि त्या वाटीमध्ये तुम्ही असं डोकावून बघायचं. जसं आपण आरशात बघतो ना त्या पद्धतीने त्या वाटीतल्या तेलामध्ये आपण आपलं प्रतिबिंब पाहायचं. आणि नंतर मग ते तेल तुम्ही एखाद्या गरजू व्यक्तीला म्हणा अर्पण करून देऊ शकता किंवा मग निर्जन स्थळी जाऊन तुम्ही एखाद्या पंतीमध्ये ते तेल ओतून दिवा प्रज्वलित करून येऊ शकता. नदीच्या काठावर किंवा मग समुद्र वगैरे या ठिकाणी तुम्ही गेलात आणि दिवा प्रज्वलित करून आलात तरी पण चालेल. म्हणजे पाण्याच्या ठिकाणी जा, एकदम जिथे निर्जन स्थळ असतं, कुणीही येत जात नाही, अशा ठिकाणी जाऊन तुम्ही तो दिवा प्रज्वलित करून आलात तरी पण चालतं. याचा अर्थ काय, जी काही निगेटिव्हिटी असेल किंवा शनीची 7.5 म्हणा किंवा बाधा म्हणा, आपल्याला जो काही शनीच्या अवकृपेमुळे त्रास होतो असं आपण म्हणतो ना, तर तो निघून जातो. याला छायादान किंवा सावली दान करणे असं म्हटलं जातं. शनी जयंतीच्या निमित्ताने तुम्ही हा उपाय नक्की करू शकता. तर मंडळी, व्हिडिओ खूप मोठा झाला असेल माहिती आहे, पण शनी जयंती त्याचबरोबर सोमवती अमावस्या, वैशाख अमावस्या या सगळ्या गोष्टी एकत्रित आल्या, त्यामुळे मग माहिती सांगता सांगता थोडासा वेळ लागलाच. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला, माहिती कशी वाटली कमेंट्स करून कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त लोकांना पाठवा, म्हणजे सर्वांना ही माहिती मिळून जाईल. आपण भेटूयात पुढच्याच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या आणि याच पद्धतीचे नवनवीन माहितीचे धार्मिक आध्यात्मिक प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आजच आपल्या दिल्लीकर मराठी या यूट्यूब वाहिनीला सबस्क्राईब करा. वेळात वेळ काढून तुम्ही हा व्हिडिओ पाहिला त्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद.